तर याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते स्वतः ॲडव्होकेट अमोल मातेले जोडले गेलेले आहेत। स्वागत अमोलजी आपलं। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत असतील आणि मावळचे आमदार सुनील शेळके अगदी थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले जाणार आहेत। अमोल मातेलेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। रोहित पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, मात्र असं नेमकं काय महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे अमोलजी की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदार फोडण्याच्या तयारीत आहेत? आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहितदादा पवार यांनी जनतेच्या प्रश्नासाठी पत्रकार परिषद घेतली। काही पत्रकारांनी दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये काय चालले तेव्हा प्रश्न विचारले, तेव्हा साहजिकच रोहितदादांनी सांगितलं की ह्या अंतर्गत ज्या पक्षामध्ये चढावड चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून आणि वर्षापासून, कारण अजितदादा असताना देखील ह्या कट कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात त्या पक्षामध्ये देखील आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, जिल्हा अध्यक्षांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। कारण का की हे जनतेचे नेते नाहीयेत, फक्त ड्युटीगिरी करणारे लोक आहेत आणि यांना सत्ता पाहिजे। सत्ता कशासाठी पाहिजे तर आपल्यावर जे आरोप झालेले आहेत ते आरोप झाकले गेले पाहिजेत, त्यातून आपल्याला माफी मिळाली पाहिजे, म्हणून ते सत्तेच्या जवळ जाण्याचं काम करतात। विचारधारेला त्यांनी तिलांजली लावण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने कशा प्रकारे इतर पक्ष फोडले, पक्षाचे आमदार फोडले, कार्यकर्ते फोडले आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये पावन करून ज्यांच्यावर मोठे मोठे प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले, अशा आरोप करणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पावन करून घेण्याचं काम, वॉशिंग मशीन धुण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने करते। आणि नक्की आहे येणाऱ्या काळामध्ये या अगोदर देखील मोठी अस्वस्थ आहे की या काही पक्षातले रोहितदादांनी सांगितल्याप्रमाणे आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण देखील ते पाहाल। आणि 2029 ची जी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक असेल ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढतील अशी या ठिकाणी दाट शक्यता आहे। त्याचबरोबर शिंदे गटातील देखील अस्वस्थता निर्माण झालेली आहे। जेव्हा 2029 ला विधानसभेची निवडणूक झाली, शपथविधी का लांबणीवर गेला, तेव्हा देखील काही लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं चाललं होतं, त्यामुळे त्यांचा काही लगेच पाठिंबा ते जाहीर करत नव्हते। त्यामधून भारतीय जनता पार्टीने काही आमदारांना, काही नेत्यांना फोडण्याचं काम त्या ठिकाणी गट निर्माण केला। म्हणजे ते जरी आज मनाने इकडे असतील सत्तेच्या बाजूने किंवा त्या पक्षामध्ये, ते मनाने नाही आहेत, ते उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये केव्हाही जाऊ शकतात। आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षाचे लोक फोडून आपल्या पक्षात पावन करून घेतात आणि त्यांना मांडीवर बसवण्याचं काम। राष्ट्रवादीचा हा आरोप आणि आज रोहित पवारांनी व्यक्त केलेली शंका